योगेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गणेश प्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता दया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। वागर्था संवृत्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर। बुद्धिदाता महान मंगल ब्रह्मणस्पती स्वरूप महागणपती आणि दयाघन गुरुदेव दत्तात्रय आणि गुरुवर्य डॉक्टर पारनेकर महाराज यांचं चिंतन स्मरण आणि त्यांना साष्टांग प्रणिपात करून आज या दत्त जयंतीच्या निमित्तानं झालेल्या समारंभाचा समारोप आणि हा वर्षाचा समारोप आणि पुढल्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी 2 शब्द बोलावेत एवढ्यासाठी तुमचा थोडा वेळ घेत आहे। भूक तर केव्हापासूनच लागलेली आहे, पण माणसाला भूक सुद्धा एक प्रकारची थोडी असते। आपल्या परमार्थातली भूक वेगळी असते, आदिभौतिकातली भूक वेगळी असते, आध्यात्मिकातली भूक वेगळी असते। भुकेच्या पोटी आपण काय काय करतो आपल्याला माहिती आहे। परमार्थ सुद्धा या भुकेच्या पोटी खूप काही करावं लागलेलं आहे। भूक लागणं हे सुद्धा देवाची कृपा आहे असं आपण म्हणतो। पोटात भूक नसली तर काय करणार, अन्न समोर असून काय उपयोग। परमार्थातही सर्व काही गोष्टी उपस्थित असून जर पोटात आपल्या भूकच नसेल मग परमार्थाची सुद्धा भूक पाहिजे। आदिभौतिकात जठराग्नी प्रज्वलित असेल तर किती आग्रह केला तरी माणसाला चालतो। आध्यात्मिकाच्याही भुकेची एक वेगळी भूमिका आहे। आज आपण सर्व संतृप्त झालेलो आहोत वेदाच्या आशीर्वादानं। वैदिकांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद दिलेत। सामवेदाचं गायन तुम्ही ऐकलत, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदनही करायला पाहिजे। अशा दुर्मिळ गोष्टी ऐकायला मिळतात। मागच्या वेळेला आपण पवमानाचा घन ऐकला, आताचे आपण सामवेद ऐकला आणि समारोप त्यांनी छांदोग्य उपनिषदांनी केला। हे आपण कशासाठी ऐकतो, का करतो, याच्यातलं थोडीशी माहिती 5 मिनिटात। त्याचा काय परिणाम झाला, पवमानाच्या घनाचा काय, पवमान याच्यातही आलं, यात सर्व मंत्र आले। पण हे उपनिषद जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे। मुळात ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद अशी चढती कमान म्हणा, पण तरतम भाव नसल्यामुळे कोणता वेद श्रेष्ठ कोणता कनिष्ठ किंवा लहान मोठा, यजुर्वेद म्हटलं तर 40 अध्यायाचा, त्याची उपनिषद वेगळी, याची उपनिषद वेगळी। आता आपण ऐकू, मी गुणेदारांना विनंती केली आहे। गुणेदार आमचे एक फार मोठं काम करतात। आमच्या मनातल्या साऱ्या इच्छा कधी आम्ही बोलतो कधी बोलत नाही, आमच्या मनात आल्या तरी त्यांना कळून जातात। आता आम्हाला बोलण्या इतकं सुद्धा काम राहिलेलं नाही। क्षीय ते चास्य कर्माणी अशी आमची सध्याची अवस्था आहे। आणि म्हणून उपनिषद सहज ऐकायला मिळायला पाहिजे। आपण वाचतो, आता पूर्णवादाचा बराच तुम्ही अभ्यास केलाय। काल हरिभक्त परायण कीर्तनकार बाईंनी सुद्धा आमच्या संध्याताईंनी तुमची खूप तारीफ केली। खूप चांगलं कीर्तन केलं त्यांनी। थोड्या दिवसात आपल्या समोर असून जातात। अधिकारी असतात, जाणकार असतात, अभ्यास केलेले असतात, अनेक गोष्टी पाहिलेल्या असतात। अशांना सुद्धा आपल्या इकडं आकर्षण वाटावं, याच्यात हरिपुरांचाही मोठा सहभाग आहे। त्यांचं अभिनंदन याच्यासाठी केलं पाहिजे। घरात माणूस आला की तो रमला पाहिजे, याची जबाबदारी बाईवर आहे, स्त्रीवर आहे, मातेवर आहे, बहिणीवर आहे।
मुलीवर आहे. घरात कोणी आलं की त्याचं स्वागत पुरुष फारसं चांगलं नाही करू शकत, पण सर्वात चांगलं स्वागत कसं होतं हे काल कीर्तनात आपण ऐकलं की अनुसयाने तसं स्वागत केलं. देवांचं स्वागत करायला स्त्रीच होती, घरात हातरी नव्हते. पण स्वागत असं झालं की देव बाळ व्हायला तयार झाले, लहान व्हायला तयार झाले, तुम्ही सांगाल ते स्वरूप घ्यायला तयार झाले. अशी त्या स्वागताची भूमिका आहे. हे स्वागत आहे. घरात काय होतं, ऋषीच्या घरात काय असणार, आपल्या घरात काय असणार, ब्राह्मणाच्या घरात काय असणार. पण स्वागताने देव सुद्धा, असा आपला त्याचा अर्थ आपण आता घेऊ शकतो की देव सुद्धा किती नम्र होऊन जातात, किती विनय होऊन जातात, किती त्यांचे सारे विषय ते बाजूला ठेवून देतात. आणि तुम्ही म्हणाल तसं आलेला अतिथी परीक्षा घ्यायला असतो, आपल्याला माहिती आहे. हे देवही परीक्षा घ्यायला आले होते तशा अर्थाने म्हटलं तर. त्यांना माहित होतं की परीक्षा आपण पास नाही होणार, आपल्याला नापास व्हायचं हे माहीत असून गेलेत. बाजारात न मिळणारी वस्तू आणायला जेव्हा बायको सांगते तेव्हा आपल्याला अनुभव येतो. काल कीर्तनात पुन्हा सांगितलं की आंब्याचे दिवस नाही, आंबा घेऊन या म्हणले तर आता कसं करावं. असा प्रसंग होता, गमतीदार प्रसंग आहे तो. बाकी त्या इतर गोष्टींना फारसं निराळ त्याला रंगवायच्या दृष्टिकोनातून असेल, काही कथा भाग त्याच्यात असेल, तो सांगण्याची गरजही नसती. तसंच्या तसं वर्णन करण्याची गरज नसती काही, कारण आपण त्या कथा नेहमीच ऐकलेल्या असतात. त्या कथा तशाच्या तसं सांगायची अपेक्षाही नसते आणि इच्छाही नसते, आणि दरवर्षी आपण उत्सव करतो. त्या कथेच्या माध्यमातून जो काही आपला अनुभव आला असेल, जो काही प्रकार आपल्याला जीवनात अनुभवायला मिळाला असेल, तो त्या निमित्ताने मांडायचा असतो. 5 दिवस आपण सामवेद ऐकला. सामवेदाचं महत्व आपल्या सर्वांना माहिती आहे. ऋग्वेदाचा आपण नेहमी त्याच्याबद्दल अभ्यास केलेला आहे. पण ऐकल्यानंतर काय फरक पडला. आता तुम्ही सामवेद म्हणजे काय समजणार, तर तुम्हाला ऐकलंच उपयोग झाला, तुम्ही ऐकलं. आपण ऐकत आलेलो आहे. ऋग्वेद म्हणजे ज्ञान, यजुर्वेद म्हणजे कर्म, आणि सामवेद म्हणजे आपल्याला जो काही शब्द माहिती होता तो आपल्याला असं वाटतं हा काही योग्य नाही, असं वाटलं पाहिजे, कळलं पाहिजे आपल्याला. छांदोग्योपनिषद त्यांनी आपल्याला उदाहरण सांगितलं, गुणितानी प्रास्ताविका, ते खूप छान सांगितलं होतं. सामवेद तसं पाहिलं तर गद्य आहे, ते काही पद्य नाही आहे. गंमत ही आहे की सामवेद गायन आहे, म्हणजे पद्य, आणि त्याचा श्रेष्ठ अवतार आहे तो पद्याचा. पण त्याचा समारोप गद्यानं झाला. छांदोग्य उपनिषद गद्य उपनिषद आहे, अनेक उपनिषद आहेत, पण ती पद्य आहेत आणि गद्य आहे. तसं हे गद्य उपनिषद आहे. त्यांनी आपण जसं वाचतो, एखादा धडा पाठ वाचतो तसा आपल्याला कळलं पाहिजे की आपण आता सामवेदाची ओळख आपली नवी झाली पाहिजे. सामवेद ऐकल्यानंतर, हा नाही ऐकलं तेव्हा आपल्याला, ज्याला हिअरसे म्हणतात, सांगी वांगी त्याने असं सांगितलं, ते असं म्हणतात सामवेदाला, तर आपण ऐकल्यानंतर आपल्याला सामवेद काय कळलं पाहिजे. सामवेद 5 जणांनी म्हटलं, एकही म्हणू शकत नाही. देवाची कृपा, पंचपरमेश्वर आपल्याला लाभले, मोठे गुरु, त्यांचे शिष्य. गुरु शिष्याचा संवाद काय असतो. उपनिषद म्हणजे गुरु शिष्यांचा संवाद आहे. कोणतेही गुरु शिष्य असो, कधी कोण गुरु होतं कोण शिष्य होतं याच्यात कधी कधी आपल्याला आश्चर्य वाटतं. या भारतीय परंपरेमध्ये आत्री ऋषी शिष्य होऊन जातात, ब्रह्मदेवाचे चिरंजीव परत शिष्य होऊन जातात, आणि याज्ञवल्क्याला गुरु करतात, आणि याज्ञवल्क्याला प्रश्न विचारतात. असे अनेक ठिकाणी आपण पाहतो. कधी याज्ञवल्क्य शिष्य होऊन जातात, ते प्रश्न विचारतात. असं काही गुरु शिष्य असं ठरलेले अभ्यासासाठी असतात.
तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी गुरु आणि तुम्ही शिष्य. मी तुम्हाला प्रश्न विचारला तर आता जसा विचारला तर तुम्ही सांगण्यात ऐकल्या. आता तुम्ही शिष्य तर राहिला नाही, तुम्ही गुरु होऊन जाता, मी शिष्य होऊन जाईल. त्यात असा फार फरक नसतो. प्रश्न उत्तराच्या दृष्टिकोनातून प्रश्नोपनिषद आपण वाचलं ऐकलंय, त्याच्यात तर सांगितलं की तिथे त्यांनी गुरुजींनी सांगितलंय तुम्ही प्रश्न विचारा, आणि नाही तर मी विचारतो. शिष्य व्हायला लागायचं नसतं, गुरुला शिष्य होणं सोपं आहे. शिष्य गुरु झाला पाहिजे या हेतूनं शिष्यानं गुरुनं शिष्य व्हावं, असं आपल्या या साध्या अनुभवातून आजच्या छांदोग्याच्या प्रस्तावनेतून आपण पाहतो. छांदोग्याची प्रस्तावना आहे त्याची. छांदोग्य हा गद्य एवढ्यासाठी आहे, थोडा वेळ आपल्याला जास्त नाही खूप, पण अभ्यास करायचा म्हटलं की 5 मिनिटं सुद्धा पुरतात, ते घेतले पाहिजे असं वाटतं. आणि निमित्त मिळाले आपल्याला प्रत्येक उपनिषदांचा अभ्यास जितका करता येईल तेवढा आपण सोडीने करतो. पण आज सहज आपल्याला ऐकायला मिळालं. आज आपलं बालाजीचं पाडणे शुक्रवार आहे, लक्ष्मीनारायणाचं स्वरूपाचं चिंतन त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून आता सामवेद हा आपण साक्षात्काराचा ग्रंथ आहे असं समजलं पाहिजे. आता होता आपण भक्तीचं म्हणतो. सामवेद म्हणजे काय? भक्ती, ज्ञान, कर्म, उपासना किंवा भक्ती असं आपण त्याला म्हणतो. पण जर तुम्ही छांदोग्य ऐकला असता, छांदोग्यापर्यंत सामवेद असं त्याला सुरुवातीपासून मंत्र ऐकले तर तो साक्षात्काराचा मुख्य विषय आहे. आणि तोही पूर्ण पुरुषाचा साक्षात्कार कसा करून घ्यायचा आपापल्या उपासनेनं. असं काही एक उपासना सांगितली नाही. छांदोग्यात प्रत्येक अनेक विद्या सांगितल्या, तशा अनेक अविद्या सांगितल्या. एकच विद्या नाही त्याच्यात, आणि विद्याही अनेक आहे. छांदोग्याचा विशेष हाच आहे की कुठली एक विद्या नाही आणि अविद्याही अनेक. मग अविद्या अनेक आहेत तर शंकराचार्यांच्या मताप्रमाणे जर अविद्या एक असेल तर तिचा बाद होऊ शकतो. पण आता इतक्या अविद्या असल्यावर तुम्हाला जसा त्याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे तुमच्या उपासनेनं. त्यांनी शेवटी आपल्याला सांगितलं की इथे असं आहे की तुम्हाला ज्या मनोकामना असतील त्या पूर्ण होतात. आता आपली भूक कशाची आहे? आंब्याची आहे का केळाची आहे का? आपण ऐकलं कीर्तनात. तसं आपल्याला आपली जी काही इच्छा असेल त्याची ती त्या साक्षात्कार रूपानं त्या रूपानं ते आपल्याला प्राप्त होत असतं. तर पूर्ण पुरुषाची आपली तयारी असली साक्षात्काराची तरी छांदोग्य उपनिषद म्हणजे सामवेद आहे. आपल्या इष्टदेवतेची असली तरी आहे, आपल्याला परीक्षेत पास व्हायचं असलं तरी आहे. सर्व काही ज्या काही आपल्या इच्छा कोणाच्या काय असाव्यात. आपण प्रश्न का पूर्ण पुरुष दर्शन देऊ शकतो का? पूर्ण पुरुषाला असं कोणाचं शंका आली, महाराजांनी पाहिलं होतं का? अनेक शंका असतात. पण ह्या शंकांचं निरसन करून घेण्याचं जसं आपण गुरुकडनं करून घेतो तसं वेद ऐकल्यानंतर वेद ऐकताना आपल्या मनात ज्या शंका असतील त्या जर आपण ठेवल्या अशा समोर आपल्या अंतःकरणात तर त्या शंकांची उत्तरं देण्याचं सामर्थ्य वेदामध्ये आहे. आपल्या अंतःकरणात शंकाच नसतात, त्यावेळेस प्रश्नच नसतात. आणि आपण ऐकायचं म्हणजे बस तीच काहीतरी आपण मोठी आपण काही प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळावं अशा भूमिकेतून जसं गुरुकडे आपण ऐकायला गुरुकडनं काय ऐकतो? आपल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळून देईल असा आपला हेतू असतो. आपण इतक्या वेळा ऐकत असतो, प्रत्येक वेळेस ऐकतो, पण आपले प्रश्न असतात. आणि गुरुचं ऐकायचं म्हणजे आज माझ्या कुठले तरी आपल्या पण अंतःकरणात प्रश्न असेल तर उत्तर मिळेल ना. प्रश्नच नसेल अंतःकरणात आणि बहुतेक प्रवचनाला बसलेले कोणाच्याच मनात काही प्रश्न नसतातच, येऊ शकत नाही. प्रश्न सहजासहजी येत नाही. अनुसयाला जसा प्रश्न पडला असा प्रसंगानुरूप ज्याला असं आपण म्हणतो. पण असा प्रसंग आपल्यावर येणार आहे त्याची तयारी होती तिची. ठीक आहे, तिला माहित नव्हतं असं काही नव्हतं. एखादा माणूस विद्वान होतो तेव्हा त्याला माहिती होतं कुठेतरी बोलून आपल्याला व्याख्यानाला येणार आहे, जावं लागणार आहे, आपल्याला तिथे सांगावं लागणार आहे. या छांदोग्य उपनिषदातली जी वैशिष्ट्य आहेत ती असं साक्षात्काराची भूमिका याच्यात आहे. आणि ऋग्वेदानं जे ज्ञान होतं, जे काही कळतं आपल्याला सिद्धांत कळतो, त्या सिद्धांतावरून आपण जेव्हा घटना घडतात
तेव्हा त्याचा साक्षात्कार करून देणार हे सामवेद रूप स्वरूप परमेश्वराचं आहे. मग साक्षात्कार होण्यासाठी आपल्याला साक्षात्कार होत नाही असं आपण म्हणतो किंवा कळत नाही. त्या साक्षात्कारापर्यंत अनेक देवता ज्या आहेत, अनेक देवतांची इथे सूर्य आहे, रुद्र आहे. आज आपण ऐकलं गणपती आहे, पहिल्यांदा गणपती सूक्त त्यांनी ऐकलं, आपल्याला रुद्र सूक्त ऐकलं, अनेक सूक्त की कोणत्या देवाची तुम्हाला इच्छा असेल त्या देवाचं, म्हणजे तुमची उपासना ज्या देवाची असेल त्या देवाची. आणि एवढंच नाही तर त्या देवाचं ज्या स्वरूपाला तुम्हाला अपेक्षा असेल, अगदी सूर्य म्हटलं तरी उद्गीत म्हणजे सूर्याचा फार मोठा विषय याच्यात आलेला आहे. सामवेद म्हणजे उद्गीताची उपासना कशी करायची, उपासना कशी करायची आणि उपासनेचं फळ कसं प्राप्त करायचं, हे इतक्या थोड्या याच्यात उपनिषद म्हणजे त्याची सार असतात असं म्हणतो. मुळात असं आपण म्हणतो की सार, ऋग्वेदाचं सार, यजुर्वेदाचं सार, सामवेदाचं सार. मग सामवेदा या प्रत्येकाचं संहितोपनिषद म्हणजे त्याचं सार. हा छांदोग्य उपनिषद जे आहे, आपल्याला दोन काळ माहिती आहेत, एक ब्राह्मण काळ आणि उपनिषद काळ असं वेदाच्या अभ्यासकांना माहिती आहे. हा त्याच्या मध्ये झालेला आहे. ब्राह्मण काळ संपत आला होता आणि उपनिषद काळ सुरू जेव्हा झाला तेव्हा लिहिलं गेलेलं हे छांदोग्य उपनिषद आहे. तेव्हाच होते या मधल्या काळात, ज्याला संक्रमण म्हणतात. असं संक्रमणावस्थेत हा विषय पूर्ण केलेला आहे छांदोग्य उपनिषद. आपण ते ऐकलं की छंदांना त्या देवांनी स्वतःला झाकून घेतलं वगैरे वगैरे सर्व हे जे काही गोष्टी आपण ऐकलेल्या. आपण आपले कान तयार ठेवले पाहिजे, प्रश्न तयार ठेवले पाहिजे. आपल्या महाराजांनी अशी आणखी सांगितलेली सूचना आहे की आपल्या ग्रंथात एखादा प्रश्न जर आपल्याला असेल आणि आपण जर आपल्या कुठल्याही ग्रंथाचं कोणतंही पान जर उघडलं तर आपल्या उपासनेमध्ये अशी ताकद आहे की आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. त्याचं वेद स्वरूप आहे. आपल्या तत्वज्ञानाचं हे वेद स्वरूप आहे, याला वेद स्वरूप म्हणतात. वेदाची सुद्धा हीच भूमिका आहे की तुमच्या अंतःकरणात असल्या, आपल्याला ते कळत नाही. आपण म्हणतो नाही काय वेद तर काही कळत नाही, मंत्र तर काही कळत नाही. का कळत नाही? काही मनात प्रश्नच नसतात, गोंधळ असतो नुसता. वेदाला गोंधळाशी काही घेणं देणं नाही. तो म्हणतो तुमचा गोंधळ तुमच्या थोडा प्रश्न असला तर त्याचं उत्तर देण्याचं मात्र कर्तव्य आमचं आहे. प्रश्नच नाहीये तुमच्या अंतःकरणात, गोंधळच असेल आणि गोंधळ करून घ्यायचा असेल, ज्यांनी आपला अनेक प्रकारचा गोंधळ करून घेतला असं आपण विचारवंत पाहतो की वेदाच्या निराळा प्रकारच्या अभ्यासानं त्यांनी गोंधळ करून घेतला. आणखी नसता गोंधळ केला, ज्याला ब्रह्म घोटाळा असा एकदम मोठं नाव आहे. हा गोंधळ कसा झाला? हा वेदाचा आपला पूर्ण तत्वज्ञानात आपण सर्व वाचलेलं की हा सर्व ब्रह्म घोटाळा कसा झाला तसा आपला होऊ नये. आपण ऐकतो आता याच्या पुढे आपल्याला ऐकायचं. तुम्हाला मी आता का सांगितलं की आपण भाग्यवान आहोत की दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला वेद ऐकायला मिळतात. पवमानाचा घन ऐकायला मिळणं तेवढं कठीण आहे. धूममा राधव पश्चन विषुवता परेना वरेना. मी आपण सांगितलं होतं त्यावेळेस की देवाला यज्ञात कसं पाहायचं, देवदर्शन यज्ञात कसं होतं. शिका धूर कुठे असतो, धुराचे वर्णण्याच्या धुराच्या पद्धतीनं, प्रकाशाच्या पद्धतीनं, अग्नीच्या रूपानं, अनेक रूपानं ईश्वराचं दर्शन आपल्याला घेता येतं. ते कसं घ्यायचं आणि आपल्याला अपेक्षित असणारं पूर्ण पुरुषाचं दर्शन कसं असतं या संबंधीचं सर्व छांदोग्य उपनिषद अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला समजवलेलं आहे. आज आपण ते पाहायला म्हणून मी तुम्हाला फक्त सांगितलं. तुम्ही आता ऐकणार आहात, समजा तुम्हाला ऐकायचं असलं बोललं. आपण पारायण अनेक करतो, इथे पारायण होतात, ऋग्वेदाचे होतात, यजुर्वेदाचे होतात, उपनिषदांचे होतात. ऐकताना आपल्याला विषय, तुम्ही पूर्णवादाचा जर अभ्यास तर तुमच्या डोक्यात पूर्णवाद आला पाहिजे, पूर्ण पुरुष आला पाहिजे, तुमची इष्टदेवता आली पाहिजे, विद्या विद्येसंबंधीची भूमिका तुमची मनात तयार असली पाहिजे की विद्या आणि अविद्यांबद्दल काय सांगतात ते, विद्या काय आहे, नविद्या काय आहे, एकमेकाच्या सहकारी आहे का विरोधात आहेत वगैरे वगैरे. सर आपण जो अभ्यास केला आहे तो अभ्यास आपल्याला तपासून पाहण्यासाठी आपण वेद ऐकत असतो आणि मग आपल्याला कळतं की भाऊ किती बरोबर आहेत. हे तपासून पाहणं आपल्याला कळावं. तपासून पाहण्याचा अर्थ आपण परीक्षक म्हणून नाही, पण आपल्याला कळलंय. आपण म्हणतो विद्यांच्या विद्यांची असतात वेदो भयंस अविद्या मृत्यून तीर्थवा विद्या प्रतिबोध विदितम मतम तत्व. हे सर्व आपण म्हणतो, ऐकतो, पाठ केलं तुम्ही,
पण त्याच्या अनुभूती घेण्याचा, त्याचा साक्षात्कार करून घेण्याचा जो काही योग असतो त्याला वेद ऐकणं हा त्यातला भाग आहे. तुम्ही ऐकलेत, धन्यवाद. कारण आज ऐकायलाच कोण नसते. इतक्या मोठ्या संख्येनं वेद ऐकायला बसू शकतात लोक, याची सुद्धा लोकांना कल्पना नाही आहे. ते आपल्या इथे आश्चर्य वाटतं लोकांना. आपण त्याच्यासाठी एवढं दरवर्षी उत्सवामध्ये किंवा एरवी सुद्धा मंत्र जागरण करत असतो. तास तास 2-2 तास एक एक अध्याय